Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the career oriented course, certificate course in human resource management. Today we are discuss the paper number 2nd. The paper number 2nd is entitled as recent trends in human resource management. जो पेपर नंबर 2nd आहे तुमचा त्याचे टायटल आहे रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर या पेपर नंबर 2मध्ये तुम्हाला 4 युनिटचा स्टडी 1 बाय 1 करायचा आहे. आज आपण या लेक्चर्समध्ये जो युनिट नंबर 2 आहे त्याचा स्टडी करतोय. युनिट नंबर 2 इज इंटायटल्ड ॲज इंटरनॅशनल HRM. तर या युनिट नंबर 2चे टायटल आहे इंटरनॅशनल HRM म्हणजे आंतरराष्ट्रीय ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. इंटरनॅशनल लेवलवरती या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे म्हणजे मानवी संसाधनाचे कशा प्रकारे व्यवस्थापन केले जाते त्याचा ऑल स्टडी या युनिट नंबर 2च्या माध्यमातून तुम्हाला करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट अँड डेफिनेशन्स ऑफ इंटरनॅशनल HRM. ओके, हे इंटरनॅशनल HRM ही कन्सेप्ट काय आहे ओके ते तुम्हाला समजावून घ्यायचे आहे. त्यामधील या युनिट नंबर 2मधील जो सेकंड कंटेंट आहे ग्लोबल रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन प्रोसेस. तर प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये एम्प्लॉयची आवश्यकता असते. मग या ग्लोबल लेवलवरती जेव्हा बिझनेस केला जातो त्यामध्ये जे एम्प्लॉयर्स हायर केले जातात मग त्यांची रिक्रुटमेंट कशा पद्धतीने केली जाते त्याच्यासाठी कोणती प्रोसेस त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करतात. त्याचबरोबर जे रिक्रूट केलेले एम्प्लॉईज आहेत त्यांचं सिलेक्शन करण्यासाठी कोणती प्रोसेसचा वापर करतात तर याचा देखील आपण ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चर्समध्ये स्टडी केलेला आहे. तर आज आपण या लेक्चर्समध्ये कोणता कंटेंट पाहणार आहोत तर यामध्ये आपण वुमेन इन इंटरनॅशनल बिझनेस. आपण इंटरनॅशनल लेवलचे जे काय HRM आहे जे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे जे आंतरराष्ट्रीय लेवलवरती कशा पद्धतीने केले जाते त्याचा स्टडी यामध्ये करतोय. त्यामुळे प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये मेन आणि वुमेन हे दोघे काम करत असतात. मग या वुमेनचा या इंटरनॅशनल बिझनेसमध्ये रोल काय आहे त्याची भूमिका काय आहे या वुमेनची त्या इंटरनॅशनल बिझनेसमध्ये भूमिका काय आहे त्याचा स्टडी आज आपण या ठिकाणी या लेक्चर्समध्ये करणार आहोत. तर आपण या लेक्चर्समध्ये कोणता कंटेंट पाहणार आहोत तर वुमेन इन इंटरनॅशनल बिझनेस. नाव लेट्स सी. Women recently started playing vital role in international business. Women recently started playing vital role in international business. जो काही आंतरराष्ट्रीय स्तरावरचा जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये या सध्याच्या काळामध्ये वुमेनचा जो रोल आहे तो अत्यंत इम्पॉर्टंट आहे. जो एक स्त्री आहे जी महिला आहे तिचा रोल तिची भूमिका या इंटरनॅशनल बिझनेसमध्ये अत्यंत इम्पॉर्टंट आहे. हाऊएव्हर द रोल ऑफ वुमेन इज नॉट इक्वल टू दॅट ऑफ मेन इव्हन टुडे. परंतु जो काही वुमेन आहे त्याची जी रोल आहे त्याची जी काही भूमिका आहे ती सध्या तरी जो काही मेन आहे याच्याबरोबर इक्वल नाही आहे, त्याच्याबरोबर समान नाही आहे. द रोल ऑफ वुमेन in economic activities varies from country to country. The role of women in economic activities. जो काही वुमनचा इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजनुसार जो काही रोल आहे तो कंट्री टू कंट्री कसा आहे वेगवेगळा आहे. The following examples indicate the role of women in different countries. मग त्याचे आपण काही एक्झाम्पल्स पाहूयात. त्याच्या मदतीने डिफरंट कंट्रीज म्हणजे वेगवेगळ्या कंट्रीमध्ये या वुमेनचा त्या बिझनेसमध्ये कशा प्रकारची भूमिका आहे कशा प्रकारचा रोल आहे ते समजावून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे. नाव लेट्स सी द एक्झाम्पल्स ऑफ द रोल ऑफ वुमेन इन डिफरंट कंट्रीज. द फर्स्ट एक्झाम्पल्स इन सौदी अरेबिया. तर सौदी अरेबियामध्ये त्या वुमेनचा इंटरनॅशनल बिझनेसमध्ये कशा प्रकारचा रोल आहे. In Saudi Arabia, restrictions
on women's freedom to move around make it difficult for women to work. Okay, it is very important in this Saudi Arabia. Restrictions on women's freedom to move around make it difficult for women to work. For example, women are not permitted to drive, to travel on an airplane alone, or to stay in a hotel without a male family member. ओके, तुम्हाला लक्षात येते का सौदी अरेबियामध्ये या वुमेनला कशा पद्धतीने वागवले जाते, कशा पद्धतीने तिच्यावर बिहेव केला जातो. तर सौदी अरेबियामध्ये जी वुमेन आहे तिला कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नाही आहे. ती एकटीच कोणत्याही प्रकारचे ड्राईव्ह करू शकत नाही किंवा ती एरोप्लेनमध्ये एकटी ट्रॅव्हल करू शकत नाही. त्याचबरोबर कोणत्याही हॉटेलमध्ये तिच्या मेल फॅमिली मेंबरशिवाय विदाऊट राहू शकत नाही. हे या सौदी अरेबियामध्ये त्या महिलेवरती, त्या वुमेनवरती काय केलं आहे, रिस्ट्रिक्शन्स घातले आहेत. त्यांच्यावरती असे प्रतिबंध केले आहे की तिने एकटी अलोन कोणत्याही पद्धतीचे ट्रॅव्हल करायचे नाही. त्याचबरोबर तिने ड्राईव्ह करायचे नाही. ती हॉटेलमध्ये विदाऊट मेल फॅमिली मेंबरशिवाय राहू शकत नाही. मग ती बिझनेस काय करणार. अशा प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स असेल तर ती बिझनेसच करू शकत नाही. हा या सौदी अरेबियामधील काय आहे, वुमेनबद्दलचा त्यांची मेंटॅलिटी आहे. त्या ठिकाणी जी वुमेन आहे तिला असे फ्रीडम त्या ठिकाणी दिले जात नाही आणि मेक इट डिफिकल्ट फॉर वुमेन टू वर्क. आणि असे अनेक रिझन्समुळे काय होते, तर सौदी अरेबियामधील जी वुमेन आहे ती कोणत्याही प्रकारची बाहेर जाऊन काम करू शकत नाही. तिच्यासाठी अत्यंत डिफिकल्ट असते. त्यानंतर आता आपण सौदी अरेबियामधील पाहिले. आता यानंतर आपण जपानमध्ये काय आहे, तर इन जपान वुमेन seldom work after marriage. Consequently, women are unlikely to progress far within organization. तर इन जापानमध्ये काय केले जाते, तर आफ्टर मॅरेज नंतर देखील ती वर्क करू शकते. वुमेन आर अनलाइकली टू प्रोग्रेस फार विदिन ऑर्गनायझेशन. तर ही जापानची स्थिती आहे. त्यानंतर US मध्ये कशा प्रकारचे आहे, तर इन दी US कॉमन हॅव अटेन अ डिग्री ऑफ इक्विलिटी इन बिझनेस but they are seldom found in top management positions. Now let's see in related. तर US मध्ये वुमेनचा रोल काय आहे, तर वुमेन हॅव अटेन अ डिग्री ऑफ इक्वॅलिटी इन बिझनेस. ही वुमेन काय करू शकते, जो काही बिझनेस आहे त्याच्यामध्ये डिग्री ऑफ इक्वॅलिटी समानतेने काय करू शकते, अटेन राहू शकते. आणि हे US मध्ये होते. त्यानंतर इन इर्लंडमध्ये कशा पद्धतीने वुमेनचा रोल आहे, तर दी कॉन्स्टिट्यूशन हॅज बीन इंटरप्रेटेड टू मीन दॅट अ वुमेन शुड ओनली जॉईन द वर्कफोर्स इफ हर हजबंड इज नॉट एबल टू लुक आफ्टर द फॅमिली इकॉनॉमिकली. इर्लंडमध्ये काय केली जाते, जी काही वुमेन आहे ती त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये असे इंटरप्रेट केले आहे की जी वुमेन आहे ती वर्कफोर्सला जॉईन होऊ शकते. पण असे जॉईन ती केव्हा होऊ शकते, जर तिचा हजबंड जर इकॉनॉमिकली त्या फॅमिलीला सपोर्ट करू शकत नाही, तो अनेबल असेल तो त्या ठिकाणी हजबंड त्या फॅमिलीला इकॉनॉमिकली एबल करू शकत नाही, त्यावेळेस ती वुमेन काय करू शकते, ती वर्कफोर्स जॉईन करू शकते. हे त्या इर्लंडमधील जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे इंटरप्रेट केले आहे. म्हणजे इर्लंडमधील वुमेन ही जॉब करू शकते, बिझनेस करू शकते. त्याचबरोबर US मध्ये देखील जी वुमेन आहे ती बिझनेसमध्ये डिग्री ऑफ इक्वॅलिटीने काय करू शकते, अटेन राहू शकते. त्यानंतर आहे विन्सेंटमध्ये अ वेस्ट इंडीज आइसलँड कंट्री.
द मिनिमम वेज फॉर वुमेन इज लोअर दॅन फॉर मेन. ओके, त्या वेस्ट इंडिज आयसलँड कंट्रीमध्ये जेव्हा वुमेन बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये काम करीत असते तेव्हा तिला जी काही वेज दिली जाते, जी काही मजुरी दिली जाते, ही त्या मेनपेक्षा लोअर, ओके, कमी प्रमाणात त्या ठिकाणी दिली जाते. आणि रिगार्डलेस ऑफ द वर्क परफॉर्म, ओके, तिने किती जास्त काम केले असेल तरी जेवढी मेनला सॅलरी दिली जाते, वेजेस दिली जाते, त्याच्यापेक्षा कमी, ओके, या वेस्ट इंडिज आयसलँड कंट्रीमध्ये त्या वुमेनला वेजेस त्या ठिकाणी दिले जातात. त्यानंतर इन कॅनडामध्ये कशा पद्धतीची स्थिती आहे, तर इन कॅनडा द ग्रेट मेजॉरिटी ऑफ नर्सेस अँड सेक्रेटरीज, ओके, इन कॅनडा द ग्रेट मेजॉरिटी ऑफ नर्सेस and secretaries are women, while the majority of firefighters, construction workers and फॉरेस्टर्स आर मेन. तर कॅनडामध्ये काय आहे, तर जास्तीत जास्त, ओके, ग्रेट मेजॉरिटी त्या वुमेनची कोणत्या सेक्टरमध्ये आहे, तर नर्सेस अँड सेक्रेटरीज आर वुमेन, व्हाईल द मेजॉरिटी ऑफ फायर फायटर्स, कन्स्ट्रक्शन वर्कर्स अँड फॉरेस्टर्स आर मेन. त्यानंतर इन द पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना वुमेन होल्ड मेनी ऑफ द सेम पोझिशन्स ॲज मेन, बट दे आर रिक्वायर्ड टू रिटायर ॲट ॲन अर्लियर एज. चायनामध्ये कसे आहे, ओके, पीपल्स रिपब्लिक चायना वुमेन होल्ड मेनी ऑफ द सेम पोझिशन्स ॲज मेन. जो काय मेन आहे त्याच्याबरोबर ही वुमेन सेम पोझिशन्सने काम करू शकते, पण त्यांची एक अट आहे की बट दे आर रिक्वायर्ड टू रिटायर ॲट ॲन अर्लियर एज. अर्लियर एजमध्ये तिला काय होऊ शकते, तिला रिटायर त्या ठिकाणी होणे हे बंधनकारक आहे. तर इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजर शूड अंडरस्टँड द रोल ऑफ वुमेन इन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी अँड इन बिझनेस इन व्हेरियस कंट्रीज दे ऑपरेट. ओके, आपण इंटरनॅशनल बिझनेसवरती काय करतोय, याच ठिकाणी स्टडी करतोय. मग त्या इंटरनॅशनल बिझनेसमध्ये जी काही वुमेन आहे तिचा रोल काहीतरी असणे आवश्यक आहे. मग वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये या वुमेनचा रोल कसा आहे, ती बिझनेस करू शकते का, किंवा अनेक ठिकाणी काय केले आहे, तर जी काही वुमेन आहे तिच्यावरती बंधन घातले, रिस्ट्रिक्शन्स केले आहेत की ती कोणत्याही प्रकारचा बिझनेस करू शकत नाही, ती एकटी ट्रॅव्हल करू शकत नाही, तिच्याबरोबर तिच्या मेन फॅमिली मेंबर्स नसतील तर ती बाहेर जाऊ शकत नाही. असे वेगवेगळ्या रिस्ट्रिक्शन्समुळे ती लेडीज, ती वुमन बाहेर जाऊन कोणत्याही प्रकारचे काम करू शकत नाही. आणि काही कंट्रीमध्ये काय आहे, तर ती वुमेन मेनच्या बरोबर, ओके, इक्वल डिग्री ऑफ इक्वॅलिटीनुसार काय करू शकते, काम करू शकते, वर्कफोर्समध्ये ती काम करू शकते. आणि काही कंट्रीमध्ये काय आहे, तर त्यांचे, ओके, इकॉनॉमिकली जर त्यांना त्यांचं मेन, ओके, काम करू शकत नाही तर त्या ठिकाणी वुमेन अशा प्रकारचे काम करू शकते. तर इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजर शूड अंडरस्टँड द रोल ऑफ वुमेन इन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. तर जो इंटरनॅशनल बिझनेसमध्ये जो मॅनेजर्स आहे तो काय करतोय, तर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये या वुमेनचा रोल काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. अँड इन बिझनेस इन व्हेरियस कंट्रीज दे ऑपरेट. ओके, हे इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजर्स काय करीत आहे, तर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये, ओके, वेगवेगळ्या कंट्रीमध्ये इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये त्या वुमेनचा बिझनेसमध्ये कशा प्रकारचा रोल आहे ते समजावून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करीत आहेत. दे हॅव टू कन्सिडर व्हेरियस इश्यूज इन एम्प्लॉईंग वुमेन. ओके, एम्प्लॉईंग वुमेन बरोबरचे अनेक इश्यूज या ठिकाणी कन्सिडर केले आहेत. अंडरस्टँडिंग वर्किंग विथ वुमेन इज मोर कॉम्प्लिकेटेड दॅन वर्किंग विथ मेन. ओके, जो काही मेन काम करीत आहे त्याच्यापेक्षा हे वुमेन जे काही काम करते ते अंडरस्टँड करण्यासाठी अत्यंत कॉम्प्लिकेटेड आहे, ते आपण सहज अंडरस्टँड करू शकत नाही. मॅनेजर शूड अंडरस्टँड द रोल ऑफ वुमेन इन बिझनेस इन व्हेरियस कंट्रीज.
मग मॅनेजरने काय केले तर वेगवेगळ्या कंट्रीजमधील जे काही बिझनेस आहे त्याच्यामध्ये या वुमेनची रोल काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मग असे नाव वी डिस्कस द रोल ऑफ वुमेन इन बिझनेस. एक्झाम्पल्स ऑफ वुमेन्स रोल इन बिझनेस. तर बिझनेसमध्ये वुमेनचा रोल काय आहे ते आपण वेगवेगळ्या एक्झाम्पल्सच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर देअर आर व्हेरियस एक्झाम्पल्स ऑफ वुमेन्स रोल इन बिझनेस. नाव लेट्स सी वन बाय वन. Women are employed in tea and rubber plantations along with the family members by the transnational corporations. ओके, जे काही ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन्स आहेत त्यामध्ये ही जी काही वुमेन आहे ती तिच्या फॅमिली मेंबर्स बरोबर काय करू शकते काम करू शकते. मग याच्यामध्ये वुमन आर एम्प्लॉय इन टी अँड रबर प्लांटेशन. ओके, ती कोणत्या प्रकारचे काम करू शकते तर टी अँड रबर प्लांटेशनचे काम ती त्याच्या फॅमिली मेंबर्स बरोबर ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन्समध्ये ही वुमेन काम करू शकते. हा त्या ठिकाणचा तिचा रोल आहे. ट्रान्सनॅशनल बँक्स अँड सर्व्हिसेस ऑर्गनायझेशन एम्प्लॉय वुमेन इन व्हाईट कॉलर ऑक्युपेशन्स. ओके, ट्रान्सनॅशनल बँक्स अँड जे काय करतात अँड सर्व्हिस ऑर्गनायझेशन एम्प्लॉय वुमेन and white collar occupations. However, most of the women occupy lower level jobs. Third example आहे export processing zones of transnational companies employ women significantly. ओके, एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन्समध्ये जे काही ट्रान्सनॅशनल कंपनीज आहे त्याच्यामध्ये वुमेन एम्प्लॉय असणे हे सिग्निफिकंटली म्हणजे इम्पॉर्टंट आहे. त्या ठिकाणी वुमेन असलीच पाहिजे. मोस्ट ऑफ द वुमेन इन दिस ऑपरेशन्स वर्क ॲज लो पेड अनस्किल्ड और सेमी स्किल्ड वर्कर्स. आणि या ठिकाणी ज्या लेडीज काम करतात जे वुमेन काम करतात त्या कशा असतात द मोस्ट ऑफ वुमेन इन दिस ऑपरेशन्स वर्क ॲज लो पेड अनस्किल्ड और सेमी स्किल्ड वर्कर्स. Next examples. It is difficult for Western corporations to understand and accept women employees in business in Arabian Peninsula. ओके, अरेबियन पेनिन्सुलामध्ये जे काही बिझनेस आहेत त्याच्यामध्ये ओके जे काही वेस्टर्न कॉर्पोरेशन्समधील जे बिझनेस आहेत त्याच्यामध्ये जे काही वुमन एम्प्लॉय आहे त्यांना अंडरस्टँड करून घेणे अत्यंत डिफिकल्ट आहे. द मॅरिड वुमेन इन सौदी अरेबिया कॅन विजिट क्लोज फ्रेंड्स और रिलेटिव्स अँड गो टू शॉप्स ओनली बट अ मेल रिलेटिव्ह शूड accompany them. Women are not permitted to work with men इन सौदी अरेबिया. सौदी अरेबियामध्ये जे काही वुमेन्स आहेत ते कोणत्याही प्रकारचे बाहेर जाऊन काम करू शकत नाही. त्या ठिकाणी ओनली जे काही मेन आहेत तेच काम करू शकतात. इन बहरीन ओके, इन बहरीनमध्ये कशा प्रकारचे आहे तर वुमेन आर एज्युकेटेड अँड आर गिवन इक्वल ऑपॉर्च्युनिटी. ओके, त्या ठिकाणी त्या वुमेनला काय केले जाते शिक्षण दिले जाते, तिला एज्युकेटेड केली जाते आणि इक्वल ऑपॉर्च्युनिटी काम करण्याची त्या ठिकाणी दिली जाते, तिला समान संधी दिली जाते. बट दे आर डिस्करेज फ्रॉम सिकिंग एम्प्लॉयमेंट. पण तिला सिकिंग एम्प्लॉयमेंटसाठी डिस्करेज केली जाते. स्टेप्स आर टेकन टू एनकरेज वुमेन एम्प्लॉयमेंट इन वुमन. ओके, इन हाँगकाँगमध्ये काय स्थिती आहे तर इन हाँगकाँग वुमन आर फाउंड इन ऑल ऑर्गनायझेशनल लेवल्स. ओके, हाँगकाँगमध्ये जे काही ऑर्गनायझेशनचे जे काही लेवल्स आहेत त्यामध्ये या वुमेन त्या ठिकाणी दिसून येतात. दे आर इफेक्टिव्ह बिझनेस पीपल. मोस्टली वुमेन आर इन सेक्रेटरियल पोझिशन्स. आणि त्या हाँगकाँगमधील जे बिझनेस ऑर्गनायझेशन आहेत त्या ठिकाणी जे वुमेन काम करतात तर त्या काही सेक्रेटरियल पोझिशन्सवरती देखील काम करीत असतात. ओके, हाँगकाँगमध्ये या वुमनचा अशा प्रकारचा रोल आहे की त्या ठिकाणी ते ऑर्गनायझेशनल लेवल्सवरती वुमेन काम करीत असते. अँड दे आर इफेक्टिव्ह बिझनेस पीपल.
अँड मोस्टली वुमन आर इन सेक्रेटरियल पोझिशन्स. त्यानंतर इन मलेशियामध्ये काय स्थिती आहे, तर दो द इक्वल ऑपॉर्च्युनिटी इन गिवन टू वुमेन. ओके, त्या मलेशियामध्ये जी वुमन आहे तिला इक्वल ऑपॉर्च्युनिटी म्हणजे समान संधी त्या ठिकाणी दिली जाते. अँड दे नॉर्मली डू नॉट एंटर द बिझनेस. इन सिंगापूर women employment is quite common. 80% of the women workforce is in the age group of 10 to 24 years, and professional women are in government services. However, they play subordinate role to men. तर सिंगापूरमध्ये ओके जी काही वुमेन आहे तिचा एम्प्लॉयमेंट इज क्वाईट common, and 80% of the women workforce it is the age group of 10 to 24 years. आणि सिंगापूरमध्ये जे महिला काम करीत असतात मग त्याच्यामधील त्यांचे एज हे 10 ते 24 वर्ष असणाऱ्या या ग्रुपमध्ये त्या काम करीत असतात. अँड प्रोफेशनल वुमेन आर इन गव्हर्नमेंट सर्व्हिस. आणि जे काही प्रोफेशनल वुमेन आहे ती गव्हर्नमेंटमध्ये काय करीत असते, सर्व्हिस प्रोव्हाइड करीत असते. अँड दे प्ले सबऑर्डिनेट रोल टू मेन. आणि मेन बरोबर ते काय करीत असतात, सबऑर्डिनेटचा रोल प्ले त्या ठिकाणी करीत असतात. इन साऊथ कोरिया ओके, साऊथ कोरियामध्ये कशा प्रकारचे काम केले जाते, ओके वुमनचा त्या ठिकाणी रोल काय आहे, तर इन साऊथ कोरिया वुमन रेअरली एंटर बिझनेस. ओके, इन साऊथ कोरिया दी वुमन आर सीन ॲज In South Korea, women rarely enter business. The prospects for their advancement are slim. Mostly, they are employed until the age of 30 or till they marry. Okay? साऊथ कोरियामधील जी वुमेन आहे ती 30 वर्षापर्यंत त्या ठिकाणी काम करू शकते आणि टिल दे मॅरी, जोपर्यंत तिचे लग्न होत नाही तोपर्यंत, आणि एज ऑफ 30 वर्षापर्यंत ती त्या ठिकाणी काम करू शकते. द थायलंड ओके, इन थायलंड वुमेन आर सीन ॲज द हिंड लेग्स ऑफ द एलिफंट, पॉवरफुल बट फॉलाईंग अँड आर इन सबऑर्डिनेट पोझिशन्स. Some women hold top positions in government and private business. थायलंडमध्ये वुमेनचा अत्यंत चांगल्या प्रकारची भूमिका आहे. त्या ठिकाणी जी वुमेन काम करते ती टॉप पोझिशन्सला असते. गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट बिझनेसमधील टॉप बिझनेस पोझिशनला ही वुमेन काय करीत असते, काम करत असते. हा थायलंडमधील त्या वुमेनची काय आहे भूमिका आहे. इन पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना ओके, चायनामध्ये काय स्थिती आहे तर ऑलमोस्ट ऑल वुमेन वर्क. त्यामध्ये जे काही स्त्री आहे जी वुमेन आहे त्या सर्व काय करीत असतात, वर्क करीत असतात. द गव्हर्नमेंट प्रोव्हाइड एक्सटेन्सिव्ह एज्युकेशनल फॅसिलिटीज फॉर वुमेन. आणि त्या चायनामध्ये जे काही गव्हर्नमेंट आहे ते गव्हर्नमेंट काय करते तर जी काही वुमेन आहे तिच्यासाठी एज्युकेशनल फॅसिलिटी ही प्रोव्हाइड त्या ठिकाणी करीत असते. अँड वुमेन इन चायना वर्क इन सायंटिफिक प्रोफेशन अँड गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन ऑल्सो. आणि त्या चायनामधील जी वुमेन आहे ती सायंटिफिक प्रोफेशनल अँड गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स या ठिकाणी काय करीत असते, काम करीत असते. ट्रॅडिशनली वुमेन इन जपान वर्क इन लोअर पेड अँड लोअर लेवल पोझिशन्स. ओके, जापानमध्ये काय स्थिती आहे तर त्या ठिकाणी जी वुमेन काम करते तर तिला ओके काम करण्यासाठी परमिशन आहे, पण ती लोअर लेवल पोझिशन्सवरती काम करते आणि त्यासाठी तिला जे काही कंपेन्सेशन किंवा वेजेस दिले जाते हे ती लोअर ओके कमी प्रमाणात त्या ठिकाणी त्या जापानमध्ये त्या वुमेनला पेड केले जाते. युनिव्हर्सिटी टॉपर्स were also appointed for clerical jobs. Japanese government in 1986 passed anti-discrimination legislation prohibiting discrimination based on sex. Now the position is improved and women are treated equally with men in government and public sector organizations. Okay, जापानमध्ये काय झाले तर 1986मध्ये ते जापानीज गव्हर्नमेंटने काय केला, एक ॲक्ट पास केला. त्याच्यामध्ये जी काही वुमेन आहे ती वुमेन
मेनच्या बरोबर काम करू शकते असं त्यांनी एक लेजिस्लेशन ॲक्ट पास केला, एक कायदा पास केला. त्याच्यामध्ये ओके अँटी डिस्क्रिमिनेशन लेजिस्लेशन प्रोहॅबिटिंग डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन सेक्सनुसार तुम्ही जे काही भेदभाव केला जातो तर असा भेदभाव न करता त्या लेडीजला, त्या वुमेनला ओके समान अधिकार देण्याचे त्या ठिकाणी सांगण्यात आले. आणि त्यानुसार त्या ठिकाणची लेडीज आत्ता ओके या सध्याच्या काळामध्ये काम करू शकते. तसा 1986मध्ये तो ॲक्ट पास झाल्यामुळे हा अधिकार त्या वुमनला त्या जापानमध्ये मिळाला आहे. त्याचबरोबर दी पोझिशन इज इम्प्रूव्ह अँड वुमेन आर ट्रीटेड इक्वली विथ मेन इन गव्हर्नमेंट अँड पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशन्स. आणि याच्यामुळे काय झाले तर गव्हर्नमेंट अँड पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशन्समध्ये ही वुमेन काय करू शकते, इक्वल लेवलवरती पोझिशनने काम या ठिकाणी करू शकते. द ट्रॅडिशनल रोल ऑफ वुमेन लुकिंग आफ्टर द फॅमिली आफ्टर मॅरेज इज स्टील ॲक्सेप्टेड. In European Union, this situation, okay, in European Union, this situation varies from country to country. Women in Denmark get 32 weeks of maternity leave, while women in Greece get 50 weeks and in Spain 16 weeks. Most of the European countries at least are attempting to promote equal opportunities for women. तर युरोप कंट्रीमध्ये काय केले जाते तर जी काही महिला आहे, जी वुमेन आहे ती अशी काम करू शकते. अँड वुमेन इन डेन्मार्क गेट 32 weeks ऑफ मॅटर्निटी लीव. ओके डेन्मार्कमध्ये जर वुमन काम करीत असेल तर तिला मॅटर्निटी लीव ही दिली जाते. आणि अशी मॅटर्निटीची लीव तिला 32 weeks ओके 32 आठवड्यांसाठी त्या वुमेनला मॅटर्निटी लीव त्या डेन्मार्कमध्ये दिली जाते. त्याचबरोबर व्हाईल वुमेन इन ग्रीस गेट 15 weeks अँड इन स्पेन 16 weeks. ओके ग्रीसमध्ये जी वुमेन काम करत असेल तिला मॅटर्निटी लीव हे 15 आठवड्यांसाठी दिली जाते. आणि स्पेनमध्ये अशी मॅटर्निटी लीव त्या महिलेला ओके 16 आठवड्यांसाठी अशी मॅटर्निटी लीव स्पेनमध्ये दिली जाते. अँड मोस्ट ऑफ द युरोपियन कंट्रीज ॲट लिस्ट आर अटेम्प्टिंग टू प्रोमोट इक्वल ऑपॉर्च्युनिटीज फॉर वुमेन. आणि युरोपमध्ये ओके युरोपमधील जे अनेक कंट्रीज आहेत त्या कंट्रीजमध्ये इक्वल ऑपॉर्च्युनिटीज त्या युरोपियन कंट्रीजमधील ओके अनेक कंट्री त्या वुमेनसाठी प्रोमोट करीत असतात. त्यांना समान संधी त्या ठिकाणी दिली जाते. त्यानंतर USA अँड कॅनडामध्ये काय सिच्युएशन आहे, त्या ठिकाणी बिझनेसमध्ये वुमनचा काय रोल आहे ते आता आपण पाहणार आहोत. सिच्युएशन in USA, okay, situation in USA and Canada is quite better compared to women employment in almost all the other countries in the world. ओके या वर्ल्डमधील ज्या काही कंट्रीज आहेत त्याच्यापेक्षा ओके बेटर कम्पेअर टू अदर कंट्रीज US आणि कॅनडामध्ये सिच्युएशन हे बेटर आहे. वुमेन वर्क इन जॉब सबऑर्डिनेट्स टू मेन इन USA अँड कॅनडा. ओके USA आणि कॅनडामध्ये वुमेन ही जॉब करू शकते. जे काही मेन्स आहेत त्यांच्याबरोबर ही वुमेन त्या ठिकाणी काम करू शकते. डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन सेक्स इज प्रोहॅबिटेड इन बोथ दी कंट्रीज. या कॅनडामध्ये आणि US ओके डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन सेक्सनुसार त्या ठिकाणी जो काही भेदभाव केला जातो ओके ते त्या ठिकाणी काय केले आहे प्रोहॅबिट केले आहे. त्या ठिकाणी त्याच्यावरती निर्बंध घातले आहेत. अँड अब्सेन्सी ऑफ वुमेन ॲट द टॉप लेवल इज ड्यू टू पास्ट डिस्क्रिमिनेशन, ऑनगोईंग डिस्क्रिमिनेशन, लॅक ऑफ इंटरेस्ट ऑन द पार्ट ऑफ सम वुमेन and shortage of supply of women with required educational qualifications and training. तर अशा प्रकारे
त्या US मध्ये आणि कॅनडामध्ये त्या महिलेची काय आहे अशा प्रकारचा रोल त्या ठिकाणी. यानंतर इन आफ्रिकामध्ये काय सिच्युएशन आहे तर वुमेन इन आफ्रिका मोस्टली कन्फाईड टू डोमेस्टिक ॲक्टिव्हिटीज. वुमेन इन सम प्लेसेस even do not see the men directly when they transact with them. तर अशा प्रकारे ओके आपण वरियस कंट्रीजच्या आधारे बिझनेसमध्ये वुमेनचा रोल काय आहे ते समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. की सौदी अरेबियामध्ये तर वुमेन कोणत्याही प्रकारचे काम बाहेर जाऊन एकटी करू शकत नाही, ज्यावरती अनेक प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स घातले जातात. त्याच्या उलट US मध्ये किंवा कॅनडामध्ये जी काही वुमेन आहे, जी स्त्री आहे, ती मेन बरोबर ओके इक्वली काम करू शकते, जॉब करू शकते. त्याचबरोबर त्या ठिकाणी ओके अदर कंट्रीजपेक्षा US मध्ये आणि कॅनडामधील जी वुमेन आहे तिला एम्प्लॉयमेंट हे बेटर त्या ठिकाणी दिले जाते. युरोपियन युनियनमध्ये देखील जी काही लेडीज आहे, जी वुमेन आहे ती काम करू शकते. त्याचबरोबर तिला ओके मॅटर्निटी लीव देखील अनेक वीकसाठी दिले जातात. काही कंट्रीमध्ये काय केले आहे तर काही कंट्रीमध्ये वुमेनसाठी ओके अनेक चांगल्या पद्धतीचे काम त्या ठिकाणी केले जाते. ते काम करू शकतात, त्यांना त्या ठिकाणी अनेक फॅसिलिटीज प्रोव्हाइड केले जातात. बट काही कंट्रीमध्ये असे आहे की त्या ठिकाणी ती वुमेन कामच करू शकत नाही, त्यांच्यावरती अनेक प्रकारचे बंधनं घातले जातात. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण ओके वुमेन इन इंटरनॅशनल बिझनेस ओके आंतरराष्ट्रीय बिझनेसमध्ये या वुमेनचा रोल काय आहे, तिची भूमिका काय आहे, वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या कंट्रीमध्ये ही वुमेन कशा पद्धतीने काम करू शकते किंवा ते करू शकत नाही, तिच्यावरती कशा प्रकारचे निर्बंध घातले जातात, त्यांचा स्टडी आज आपण या ठिकाणी या लेक्चर्समध्ये केलेला आहे. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये वुमेन इन इंटरनॅशनल बिझनेस अँड रोल ऑफ वुमेन इन बिझनेस, वुमेनचा बिझनेसमध्ये रोल काय आहे, तिची भूमिका काय आहे ते समजावून घेण्याचा या ठिकाणी आज आपण स्टडी या ठिकाणी केलेला आहे. ओके, थँक्यू.